गावरान पोल्ट्री फार्ममध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण वैजनाथ बलुरे यांना 21 दिवसाचे, 7 दिवसाचे आणि त्याचबरोबर 3 दिवसाचे असे 2 डोस झालेले पिल्ले आणि काही नवीन पिल्लं आपण त्यांना दिलेले आहेत। त्याचबरोबर हे बघू शकता आपण, हे 20 दिवसाचे पिल्ले आहेत त्या दोघांच्या याच्यामध्ये। त्या दोघांच्या बी याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपण जे म्हणतो की त्यांचे पूर्ण ग्राफ्टिंग त्यांच्या पंखाची झालेली असलेली पिल्ले असायला पाहिजे, जेणेकरून त्यांची इम्युनिटी स्ट्रॉंग असते आणि त्यांची वाढ पण होते। हे बघू शकता आपण, पूर्ण ग्राफ्टिंग झालेली पिल्ले आहेत। त्याच्यानंतर हे कुठल्याही प्रमाणामध्ये यांच्यावर कुठली इम्युनिटी लो नाही ना कुठला रोग वगैरे नाही त्यांच्यावर, हे स्पष्ट दिसत आहे तुम्हाला। आणि त्यांचे हे बघा, आपण अशा प्रकारे ओळखायचं की पिल्लू निरोगी कसं आहे आणि कशी त्याची वाढ होणार आहे। वाढ जर खुडलेली जर असेल, वाढ जर खुडलेली असेल तर हे असे पंख ग्राफ्टिंग होत नाही। पूर्ण याची यापर्यंत, याच्या खुब्यापर्यंत इथं हे आलेलं आहे, पंखापर्यंत त्यांचा पंख, छोटे छोटे पंख आलेले आहेत आणि ही ग्राफ्टिंग पूर्ण झालेली आहे। ही अशी टोटल पिल्ले दिले आहेत। तर बलुरे सर, आपल्याला कसे वाटले पिल्ले? छान क्वालिटी छान आहे आणि छोटे मोठे। आता हे बघू शकता तुम्ही, हे 5 दिवसाची पिल्ले आहेत। या पिल्लांमध्ये तुम्ही बघू शकता कशी ताकद आहे, कशी यांची ब्रोडिंग जी होती ती एकदम स्ट्रॉंग झालेली होती। आपण इथं पण ब्रोडिंग केलेली आहे, असंच नाही की त्यांना पिल्ले देऊन बाजूला घालवत आणि आता पिल्ले दिलेले आहेत तुम्ही बघा, असं नाही आपल्याकडे। आपण जागेवर जाऊन त्यांना ब्रोडिंग करून दिलेली आहे। ही ब्रोडिंग बघू शकता तुम्ही इकडे, हे अशा प्रकारे आपण ब्रोडिंगचं करून दिलेलं आहे। त्यांनी साहित्यसुद्धा घेतलेले आहेत आणि हे बघू शकता, पिल्लांसाठी आपण चांगल्या प्रकारे ब्रोडिंग केलेली आहे। इथं पाण्यासाठी सोय, इथं बल्ब वगैरे लावून ठेवलेले आहेत। हे आपले पिल्ले दिलेले आहेत, मिक्स करून टाकले आपण। असं काही नाही की सेपरेट बॅच करायची वगैरे, गावरानला सेपरेट बॅच करायची गरज नाही आपल्याला। हे बघू शकता, आता हे छोटे पिल्लं आहेत म्हणून हे स्वतंत्र त्याला बाजूला झालेले आहेत। तर अशा प्रकारे आपण त्यांना नवीन, जुने आणि एक काल निघालेले पिल्ले आपण त्यांना दिलेले आहे। तर 300 पिल्ले सरांनी आज घेतलेले आहेत। तर 300 पिल्ले सरांनी घेतलेले आहेत आणि 300 पिल्ले यांना आपण 7 दिवसासाठी त्यांची मदत करणार आहोत की त्यांना कोणते अँटीबायोटिक द्यायचे आहेत, त्याच्यानंतर मिनरल्स वगैरे द्यायचे आहेत, मल्टीविटामिन्स वगैरे द्यायचे, त्याच्यानंतर त्यांना गोड पाणी वगैरे नियमित देण्यासाठी शेड्यूल बनवून आपण त्यांना देणार आहोत। आणि मुळामध्ये आपण स्वतः त्यांना डोस न देता, लसीकरण न करता आपण त्यांच्याकडून लसीकरण करून घेणार आहोत, जेणेकरून त्यांना येणाऱ्या काळामध्ये असं लसीकरण केलेले पिल्ले आहेत तुम्ही घ्या आणि पुन्हा नंतर कळणार राणीखेत आलेला आहे, मानमोडी आलेला आहे, वेगवेगळे रोग आलेले आहेत, हे नंतर कळणार। त्याच्यामुळं त्यांना स्वतः आपण सांगणार की ह्या पद्धतीनं तुम्ही डोस द्या। डोस दिल्याच्या नंतर ती त्याचं त्याला समजेल आणि दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस बॅच येईल ती त्याचं त्याला त्यांनी लसीकरण वगैरे करतील। आणि आपलं ध्येय एकच आहे मित्रांनो की आपल्याला होता होईल तेवढं गावरान फार्म जे आहे ते वाढवायचं आहे, गावरान कोंबड्या वाढवायच्या आहेत, त्यांची प्रजाती वाढवायची आहे, जेणेकरून आपल्याला एकही असं डीपी क्रॉस, सोनाली, कावेरी ही अशी घ्यायची गरज पडणार नाही आणि तुटवडा निर्माण होणार नाही। आणि मेन म्हणजे आम्ही ज्यावेळेस यांना पिल्लं देतो त्यावेळेसच सांगतो की तुमच्या पिल्लांचे जे, तुमच्या कोंबड्यांचे जे अंडे निघतील ते तुम्ही आम्हाला अंडे द्या, आम्ही 20 रुपयाला तुमच्याकडून अंडे खरेदी करू। विक्री ही पिल्लांची आम्हीच करतोय आणि तुमच्या अंड्याची खरेदीसुद्धा आम्हीच करतोय। आणि त्यातल्या त्यात तुमच्या मालाला ज्यावेळेस तुमची मांस विक्री असेल तर त्यावेळेस आम्ही मांस विक्रीसाठी बी तुम्हाला टेंडरिंगनुसार जे बाहेरचे खरेदीदार आहेत, व्यापारी आहेत, त्या व्यापाऱ्यांचा आम्ही कॉन्टॅक्ट करून देऊन तुमचा माल पण आम्ही विकून देतो। त्यामुळे नवनवीन अशाच व्हिडिओसाठी आम्हाला लाईक आणि फॉलो करत राहा आणि पिल्लं कुणाला पाहिजे असतील तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा।